सोसायटीच्या आवारात बसवलेली लोखंडी घसरगुंडी डोक्यात पडून बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना हडपसरमधील मगरपट्टा भागात घडली आहे। दुर्घटनेस जबाबदार ठरल्याप्रकरणी हडपसर पोलिसांकडून सोसायटीतील अध्यक्षांसह अन्य पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। अनिका नवनाथ देवीकर वय वर्ष 4.5 असे मृत्युमुखी पडलेल्या बालिकेचं नाव आहे। या प्रकरणी तिचे वडील नवनाथ पांडुरंग देवीकर वय वर्ष 34 राहणार वेदविहार सोसायटी नोबल हॉस्पिटल जवळ मगरपट्टा हडपसर यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोसायटीतील अध्यक्ष तसेच पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 7 एप्रिल रोजी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास अनिका सोसायटीच्या आवारात खेळत होती। त्यावेळी अचानक लोखंडी घसरगुंडी पडून अनिकाचे डोके, चेहरा, मानेला गंभीर दुखापत झाली। बेशुद्ध अवस्थेतील अनिकाला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला। सोसायटीकडून आवारात लहान मुलांसाठी खेळणी बसवण्यात आली आहे। याच आवारातील घसरगुंडी व्यवस्थित बसवलेली नव्हती। ती काढून टाकण्याबाबत अनिकाचे वडील नवनाथ यांनी सोसायटीतील पदाधिकाऱ्यांना सांगितले होते। याबाबत वारंवार तक्रार दिली होती, मात्र सोसायटीतील पदाधिकाऱ्यांनी योग्य ती कारवाई न केल्याने दुर्घटना घडल्याचं अनिकाचे वडील नवनाथ देवीकर यांनी फिर्यादीत म्हटलंय। या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक साने अधिक तपास करीत आहेत।